नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री अँड सोशलॉजी ऑनलाईन स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण 11वीच्या इतिहासामध्ये कालपर्यंत स्थिर गाव, वसाहती, संघटन आणि व्यवस्थापन हा भाग पाहिला होता. म्हणजे भटकंती करणारा मानव हा एका ठिकाणी राहायला लागला, स्थिर स्थावर तो झाला आणि या मानवानं मग या ठिकाणी वसाहत निर्माण केली, गावं निर्माण केली आणि तो स्थिर स्वरूपामध्ये राहायला लागला. असं आपण स्थिर गाव, वसाहती, संघटन आणि व्यवस्थापन या भागामध्ये पाहिलं. तर आज विद्यार्थी मित्रांनो, आपण आज त्याच्या पुढचा भाग अभ्यासूया. पुढचा भाग आहे व्यापार आणि दळणवळण. व्यापार आणि दळणवळण. तर पहा, नवअश्मयुगामध्ये मानव एका ठिकाणी या ठिकाणी राहायला लागला आणि यामधून मग त्याच्या ज्या गरजा आहेत या गरजाही वाढायला लागल्या आणि गरजा भागवण्याचा प्रयत्न तो वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी करायला लागला. आता पहा, मध्ययुगातील मानव जर आपण पाहिला तर मध्ययुगातला मानव हा भटके आणि निमभटके स्वरूपाचे जनसमूह होते. भटके आणि निमभटक्या स्वरूपाचे जनसमूह होते आणि हे समूह वस्तू विनिमयाच्या पद्धतीच्या आधारे एकमेकाच्या गरजा मध्ययुगामध्ये भागवायचे. वस्तू विनिमय म्हणजे एकमेकाला वस्तूच्या स्वरूपामध्ये आदान प्रदान करायचं आणि वस्तूच्या स्वरूपामध्ये आदान प्रदान करून एकमेकाच्या गरजा मध्ययुगामध्ये भागवायच्या. कारण की या मध्ययुगामध्ये चाकाचा शोध लागलेला नव्हता आणि चाकाचा शोध लागलेला नव्हता आणि त्यामुळं दळणवळणाच्या सोयी आणि सुविधा या मध्ययुगीन कालावधीमध्ये या ठिकाणी उपलब्ध नव्हत्या. परंतु नवअश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यावर मानव प्राण्याचा उपयोग या ठिकाणी करायला लागला आणि प्राण्याचा उपयोग करून सामानाची ने आण तो या ठिकाणाहून त्या ठिकाणी करायला लागला नवअश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये. आणि मग असं हे जे नवअश्मयुग आहे, हे नवअश्मयुग म्हणजे क्रांतिकारी स्वरूपाचं युग म्हणावं लागेल. कारण की या नवअश्मयुगाच्या कालावधीमध्ये मानवानं अनेक शोध या ठिकाणी लावले. याआधी आपण पाहिलं की त्याने शेतीचा शोध लावला, पशुपालन तो करायला लागला. आता पहा, या व्यापार आणि दळणवळणामधला महत्वाचा शोध आहे तो आहे चाकाचा शोध. चाक. विद्यार्थी मित्रांनो, सध्या चाकाचा शोध म्हटल्यानंतर आपल्याला हसायला येतं की चाकाचा काय शोध असतो. परंतु हा शोध म्हणजे मानवी जीवनामध्ये क्रांतिकारी स्वरूपाचे बदल घडवणारा चाकाचा शोध होता. आता पहा, या चाकाच्या शोधाकडे मानव या नवअश्मयुगाच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने गेला. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पिरियडमध्येच अभ्यासलं होतं की नवअश्मयुगातील मानवानं कुऱ्हाडीची निर्मिती केली, तासण्यांची निर्मिती केली, छन्न्यांची निर्मिती केली. कुऱ्हाडी निर्माण केल्या, तासण्या निर्माण केल्या, छन्न्या निर्माण केल्या. ही जी काही विविध स्वरूपाची हत्यारं या नवअश्मयुगातील मानवानं या ठिकाणी निर्माण केली होती, या हत्याराच्या साहाय्यानं तो झाडं तोडायला लागला. झाडांची तोड करणं, वृक्षांची तोड करणं हे तंत्र आणि लाकूड काम त्याला अवगत झालं. कारण की नवअश्मयुगामध्ये कुऱ्हाडीसारखी, तासण्यासारखी आणि छन्न्यासारखी हत्यारं त्यांनी निर्माण केली होती. याच्या आधारे तो झाडं तोडायला लागला. झाडं तोडण्याचं तंत्र आणि लाकूड कामाचं तंत्र या कालावधीमध्ये त्यांनी या ठिकाणी अवगत केलं. आणि ही जी झाडं तो तोडायला लागला, यामधूनच त्यानं या ठिकाणी सुरुवातीच्या चाकाचा शोध या ठिकाणी लावला. जे की चाक म्हणजे आपल्याकडे सध्या अस्तित्वात असलेल्या चाकासारखं चाक नव्हतं. तर हे चाक म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये असलेलं चाक होतं. आता पहा, सुरुवातीचं चाक याने जे निर्माण केलं, हे चाक कशा पद्धतीचं होतं तर लाकडाचा अखंड अशा ओंडक्यापासून त्यांनी चाक निर्माण केलं होतं. लाकडाचा अखंड ओंडका आणि यापासून यांनी चाक निर्माण केलं होतं.
अशा पद्धतीचं चाक त्यांनी निर्माण केलं असावं असं म्हटलं जातं. कारण की ओंडक्यावर छिद्र घेतल्यानंतर जो ओंडका आहे लाकडाचा गोल आकृती, अशा या ओंडक्याला मध्यभागी या ठिकाणी छिद्र घेतल्यानंतर आपोआपच वर्तुळाकृती तुकडे अलग होतात आणि ह्या वर्तुळाकृती स्वरूपाचे तुकडे जे निर्माण होत आहेत, या तुकड्याला सहजपणे या ठिकाणी गती देता येते. म्हणजे लाकडाच्या ओंडक्यापासून त्याला छिद्र पाडून सुरुवातीला मानवानं चाकाची निर्मिती केली आणि अशा चाकाला सहजपणे या ठिकाणी गती देता येऊ लागली. आणि मग असं हे जे चाक प्राथमिक अवस्थेमधलं लाकडाच्या ओंडक्यापासून मानवानं जे निर्माण केलं, अशा या चाकाचा वापर मग सुरू झाला. नवाश्मयुगातील मानवानं हा जे चाक या ठिकाणी जे विकसित केलं, हे विकसित केलेलं चाक म्हणजे तंत्रज्ञानामध्ये यामुळं क्रांती घडून आली. चाकाच्या शोधामुळं तंत्रज्ञानामध्ये या ठिकाणी क्रांती घडून आली. हे घडलं कधी? तर हे घडलं नवअश्मयुगामध्ये आपण म्हणूया. कारण की या कालावधीमध्ये या ठिकाणी चाकाचा शोध लागला. म्हणजे या पद्धतीनं लाकडाच्या ओंडक्यापासून चाकाची निर्मिती त्यांनी केली. त्यानंतर दुसरा मुद्दा मग येतो विद्यार्थी मित्रांनो, चाकाचा वापर आणि त्यामधून झालेली व्यापारामधली वाढ. आता पहा, चाकाचा वापर मग मानव करायला लागला. नवअश्मयुगामध्ये मातीची भांडी आता तो चाकावरती तयार करायला लागला. आधी हाताने करायचा. आपण या आधीच्या लेक्चरमध्ये अभ्यास की कुंभारकला विकसित झाली होती आणि हातानं या ठिकाणी भांडी निर्माण केली जात होती. आता चाकाचा शोध लागला आणि चाकाच्या साह्यानं मातीची भांडी या ठिकाणी तो निर्माण करायला लागला. चाकावर भांडी तयार करण्याचं तंत्रज्ञान, चाकावर भांडी निर्माण करण्याचं कौशल्य या नवअश्मयुगातील मानवानं या ठिकाणी हस्तगत केलं. आता पहा, चाकावर तो भांडी निर्माण करायला लागला म्हणजे भांड्याचं उत्पादन वाढलं. जी काही मातीपासून विविध स्वरूपाची भांडी तो निर्माण करत होता, चाकाच्या आधारे तो भांड्याची निर्मिती करायला लागला आणि त्यामुळं भांड्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्हायला लागलं. ज्या प्रमाणामध्ये भांड्याचं उत्पादन वाढवलं याने, त्या पद्धतीनं मातीपासून भांडी निर्माण करण्यासाठी याला कच्चा माल लागायला लागला. म्हणजे काळी चिकणी माती याला मोठ्या प्रमाणात लागायला लागली. आणि मग असे हे कच्च्या मालाचे जे स्त्रोत आहेत स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले अथवा नसलेले, उपलब्ध असतील तर आणण्याची गरज नाही, पण स्थानिक पातळीवर हा भांडी निर्माण करण्यासाठी लागणारा कच्चा माल जर उपलब्ध नसेल तर तो ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणाहून आणावा लागत होता. मग असा हा जो कच्चा माल दूरवरून आणायचा आहे, हा कच्चा माल दुरून आणण्यासाठी सोपं आणि सोयीस्कर झालं कारण की चाकाचा शोध या ठिकाणी लागला. म्हणजे कच्चा माल उत्पादित क्षेत्रापर्यंत आणण्यासाठी या ठिकाणी आता सोपं आणि सोयीस्कर झालं. एवढंच नव्हे, या चाकाच्या शोधामुळे जे वाढीव उत्पादन झालं होतं, स्थानिक पातळीवर होणारं हे जास्तीचे जे उत्पादन आहे होतं, हे उत्पादन या वस्तूंना इतरत्र मागणी असेल त्या ठिकाणी पाठवणंही आता सोपं आणि सोयीस्कर झालं. म्हणजे मागणी जिथं आहे तिथं माल पाठवणं, या वस्तू पाठवणं या ठिकाणी सोपं आणि सोयीस्कर झालं कारण की चाकाचा शोध लागला होता. आणि यामुळे आपण म्हणूया, कच्चा माल स्थानिक ठिकाणी आणणं म्हणा अथवा स्थानिक ठिकाणी उत्पादित झालेला माल इतरत्र पाठवणं, वस्तू इतरत्र पाठवणं, या सर्व गोष्टी अधिक सोप्या रीतीनं आणि वेगानं तो करायला लागला. म्हणजे उत्पादनाचा वेगही या ठिकाणी वाढला आणि सोप्या पद्धतीनं त्या इतर ठिकाणी वितरितही या ठिकाणी करण्यात येऊ लागल्या. आणि यामधून व्यापार आणि दळणवळण या बाबींचा विकास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला कारण की वेग आला, कामाला वेग आला, उत्पादन ही या ठिकाणी वाढलं आणि वाढीव उत्पादन बाजारपेठेमध्ये खपवणं ही या ठिकाणी शक्य झालं. आतापर्यंत सामानाची ने-आण करण्यासाठी प्राण्यांचा वापर करणारा माणूस आतापर्यंत
सामानाची ने-आण करण्यासाठी प्राण्यांचा वापर करणारा माणूस आता चाकाच्या गाडीचा वापर करायला लागला. म्हणजे प्राण्याच्या पाठीवरती ओझं ठेवून वाहणारा माणूस आता चाकाच्या गाडीचा वापर या ठिकाणी करायला लागला. आणि त्यामधूनही आपण म्हणूया व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसते आणि दळणवळण ही सोपं आणि सोयीस्कर या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतं. या पद्धतीने आपल्याला व्यापार आणि दळणवळण हा भाग या ठिकाणी सांगता येतो. विद्यार्थी मित्रांनो, नागरीकरणाची सुरुवात. तर पहा, नागरीकरणाची सुरुवात कशा पद्धतीने झाली. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की मानव हा स्थिर स्वरूपामध्ये एका ठिकाणी वस्ती करून राहायला लागला. एवढंच नव्हे तर आता चाकाचा शोधही लागला, जो की क्रांतिकारी स्वरूपाचा शोध होता. आता पहा, स्थिर गाव आणि वसाहती यामध्ये मानव दीर्घकाळ राहिल्यानंतर नवअश्मयुगीन समाजामध्ये वैयक्तिक घरं आणि शेत जमीन या संदर्भातली मालकी हक्काची भावना मानव प्रस्थापित करू लागला. मालकी हक्क प्रस्थापित करू लागला हा भाग आपण सामाजिक संघटन आणि व्यवस्थापन या मुद्द्यामध्ये अभ्यासलेला आहे. म्हणजे साधारणतः वैयक्तिक घर आणि शेत जमीन यावरती मालकी हक्क मानव प्रस्थापित करायला लागला हा भाग आपण सामाजिक संघटन आणि व्यवस्थापन यामध्ये अभ्यासला. म्हणजे साधारणतः मालकी हक्क प्रस्थापित करण्याची भावना मानवामध्ये या ठिकाणी निर्माण झाली आणि यामधून मग गाव आणि वस्तीचा विस्तार व्हायला लागला. मालकी हक्क प्रस्थापित व्हायला लागले शेतजमिनीवरती, घरावरती, जागेवरती आणि यामधून मग गाव आणि वसाहतीचा विस्तार होत गेला. याचबरोबर सामायिक जमीन आणि गावच्या सीमा, सामायिक जमीन आणि गावच्या सीमा या गोष्टीबद्दल ही जागृती निर्माण होऊ लागली. म्हणजे गावची सीमा काय आहे, सामायिक जमीन काय आहे या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात मानवामध्ये जागृती निर्माण झाली. भोवतालच्या परिसरावर हक्काची भावना या ठिकाणी निर्माण झाली आणि यामधून मग सामायिक किंवा सामुदायिक साधन संपत्ती आहे, पाण्याचे स्रोत आहेत, यावर अवलंबून असलेले जे उद्योग आहेत, जे व्यापार आहे आणि समाज जीवनाचं नियंत्रण करण्यासाठी आपण म्हणूया सामाजिक विधी निषेध नियमनांचं, संकेतांचं आणि त्या संबंधीचे नियम या ठिकाणी तयार झाले. आता पहा, कशा संदर्भातले विधी निषेधाचे संकेत आणि नियमन तयार झाली तर सामायिक साधन संपत्ती आहे, पाण्याचे स्रोत आहेत, यावर अवलंबून असलेले उद्योग आहेत, व्यापार आहे आणि समाज जीवन आहे. या सगळ्यावरतीच नियंत्रण करण्यासाठी सामाजिक विधी निषेधांचे संकेत आणि नियम या ठिकाणी तयार केले गेले. म्हणजे व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्नही या कालावधीमध्ये व्हायला लागला. धार्मिक आचारविधी आणि त्याचे सूक्ष्म तपशील यांना महत्व प्राप्त झालं. धर्माचे जे आचारविधी आहेत, धर्माची जी शिकवण आहे, धर्माची जी नियमावली आहे आणि त्याचा जो सूक्ष्म स्वरूपाचा जो तपशील आहे यांना या ठिकाणी महत्व येत गेलं, यांना मोठ्या प्रमाणात महत्व प्राप्त झालं. व्यापार आणि धार्मिक आचारविधी विकसित झाल्या. व्यापार आणि धार्मिक आचारविधी या ठिकाणी विकसित होत गेल्या, यामध्ये सुधारणा होत गेलेली आपल्याला दिसून येते. आणि असा हा व्यापार आणि धार्मिक आचारविधी जे आहेत या सगळ्यांच्या नोंदी ठेवण्याच्या गरजेतून लिपी ही विकसित झाली. म्हणजे व्यापार आणि धार्मिक आचारविधी याच्या नोंद ठेवण्याच्या गरजेतून आपण म्हणूया या ठिकाणी लिपी ही विकसित झाली. म्हणजे लिपीची निर्मिती झाली. म्हणजे आतापर्यंत फक्त बोलणारा मानव जे काही आपण बोलतोय ते लिपीबद्ध करायला लागला, म्हणजे तो लिहायला लागला. लिपीही या ठिकाणी विकसित झाल्या. शासन व्यवस्था ही निर्माण झाली. म्हणजे व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणं आणि समूहाचं संरक्षण करणं यासाठी शासन व्यवस्था ही या ठिकाणी निर्माण झाली. आणि ही जी शासन व्यवस्था निर्माण झालेली आहे ही व्यवस्था राबवण्यासाठी जी काही केंद्र या ठिकाणी विकसित झाले
तिथे विविध व्यवसाय करणारे लोक आणि अधिकारी वर्ग एका ठिकाणी आल्यामुळं, विविध व्यवसाय करणारे लोक आणि अधिकारी वर्ग एका ठिकाणी आल्यामुळं गाव आणि वसाहतीची लोकसंख्या या ठिकाणी वाढायला लागली. गाव आणि वसाहतीची लोकसंख्या या ठिकाणी वाढायला लागली आणि गाव आणि वसाहतीचा जो परिगा आहे, गाव आणि वसाहतीचा जो परिगा आहे हा विस्तारून नगरे विकसित व्हायला लागली. म्हणजे गाव आणि वसाहतीच्या परिघाचा विस्तार मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आणि यामधून नगरे विकसित झाली. विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपल्याला म्हणता येतं नव अश्मयुगातील नागरीकरणाची सुरुवात झाली आपल्याला म्हणता येतं. म्हणजे जो वसाहतीमध्ये, वस्तीमध्ये राहत होता, जो गावामध्ये राहत होता, या ठिकाणची लोकसंख्या वाढायला लागली. त्या ठिकाणच्या भूप्रदेशाचा परिघ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढायला लागला आणि यामधूनच आपण म्हणूया की नगरे विकसित व्हायला लागली असं आपल्याला या ठिकाणी म्हणतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, 11वी इतिहासामधलं हे पहिलं जे प्रकरण होतं, हे पहिलं प्रकरण या ठिकाणी संपतं.